नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे यश कावेरीला म्हणत असतो की हे आपले नवीन सॅम्पल आहेत आणि हे उद्या अप्रूव्हलसाठी पाठवायचे आहेत. त्याचं मला टेन्शन आलं आहे. तेव्हा कावेरी म्हणते, हो का, पण तुमच्याकडे बघून दिसत नाही असं. तेव्हा यश तिच्याकडे बघतच राहतो. कावेरी म्हणते, अहो असं काय बघताय, गंमत केली मी तुमची. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. आपले जे प्रोडक्ट आहेत ना, त्याची क्वालिटी बेस्ट क्वालिटी आहे. ते आपले सॅम्पल टेस्टिंगला गेल्यानंतर त्यांना अप्रूव्हल मिळणारच. कारण का, त्याची क्वालिटी तर बेस्ट आहेच, पण या सगळ्यामागे तुमची खूप मेहनत आहे आणि माझा आशीर्वादसुद्धा आहे. त्याच्यामुळे आपला बिझनेस खूप पुढे जाणार, खूप वाढणार आणि त्याचबरोबर तुमचं नावसुद्धा मोठं होणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे यश म्हणत असतो की माझा आशीर्वाद तर आहेच, पण तुमचासुद्धा सपोर्ट आहे, असं यश कावेरीला म्हणतो. तर इथे पौर्णिमा आणि यमुना दोघीजणी मंदारबरोबर फोनवरती बोलत असतात. पौर्णिमा म्हणत असते की मकरंदराव, अहो आम्ही यशला किती समजावलं, पण यश काही ऐकायलाच तयार नाही आहे. त्याने तुमचं प्रपोजल रिजेक्ट केलं आहे. तेव्हा यमुना म्हणते, पण खरं सांगू का मकरंदराव, मला तुमचं प्रपोजल खरंच खूप आवडलं होतं, मला आणि काकूला, मला दोघांनासुद्धा. पण यशला ते मान्यच नाही आहे. यशला असं वाटतंय की ते प्रपोजल हे आमच्या कंपनीच्या फायद्याचं नाही आहे. आता प्रत्येक गोष्ट फायद्या तोट्यासाठी बघायची असते का, रिलेशनसुद्धा बघायचे असतात ना. तेव्हा तो म्हणतो की पर्सनल रिलेशन आणि प्रोफेशनल रिलेशन वेगवेगळे ठेवायचे. तेव्हा इथे मंदार म्हणत असतो, मला काय वाटतं यमुना, तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे तुम्हीच खरं तर कंपनी सांभाळायला पाहिजे होती. आता बघा ना, उद्या इथे यश काही सॅम्पल टेस्टिंगसाठी पाठवणार आहे. त्याच्यामध्ये जरा जरी फॉल्ट निघाला ना, तर ते सॅम्पल सरळ सरळ रिजेक्ट केले जातील, ते बॅन केले जातील. म्हणून यशसाठी उद्याचा दिवस सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. तेव्हा काय होईल ते सगळं चांगलंच होऊ दे, असं मी देवाजवळ प्रार्थना करतो, असं मंदार इथे यमुनासमोर हे सगळं बोलत असतो, जेणेकरून यमुनाने काहीतरी यशच्या इथे सॅम्पलमध्ये प्रॉब्लेम करावा म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे कावेरी म्हणते, काय झालं यश, असं का बघताय माझ्याकडे. तेव्हा यश म्हणतो, खरं सांगू का, तुम्ही आहे ना प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन आहात. मगाशी माझ्या डोक्यामध्ये संपूर्ण गोंधळ सुरू होता, टेन्शन आलं होतं मला, पण तुमच्याजवळ बोलल्यानंतर मला माझ्या टेन्शनचं सोल्युशन मिळालं आणि पॉझिटिव्हिटी मिळाली. सगळं काही व्यवस्थित होणार असंच मला वाटतंय. तेव्हा कावेरी म्हणते, तसंच होणार आहे, सगळं व्यवस्थित होणार. यश म्हणतो की थँक्यू, तुमच्याबरोबर बोलल्यानंतर मला छान वाटलं आणि मला इथे सॉल्युशनसुद्धा मिळालं. तेव्हा कावेरी म्हणते, ते सगळं ठीक आहे, पण मला तुमच्याशी बोलायचं नाही आहे, कारण मला तुमचा राग आला आहे. तेव्हा यश म्हणतो, पण माझा राग का, मी काय केले आता. तेव्हा कावेरी म्हणते, काय केले म्हणजे, आता बोलता बोलता तुम्ही एक अपशब्द वापरलात, तो मला अजिबात आवडलेला नाही आहे. तेव्हा यश म्हणतो, मी अपशब्द वापरला, कुठला. तेव्हा कावेरी म्हणते, थँक्यू, हा अपशब्द नाही आहे का. तुम्ही मैत्रीमध्ये सॉरी आणि थँक्यू हे दोन्ही शब्द मला अपशब्दच वाटतात. तेव्हा यश म्हणतो, अगदी बरोबर. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे यमुनाला आता मंदार हे सगळं समजावून सांगत असतो. तो म्हणतो की जेव्हा इथे आता सॅम्पलचं इन्स्पेक्शन होईल ना, तेव्हा जो इन्फेक्शनसाठी जो इन्स्पेक्टर येणार आहे, फूड इन्स्पेक्टर, तो खूपच जास्त कडक असणार आहे, म्हणजे तो स्ट्रिक आहे खूप. जर इथे यशने नेलेल्या सॅम्पलमध्ये त्याला थोडा तरी फॉल्ट सापडला ना, तर काय होईल माहिती आहे का, ते बॅन केले जातील, म्हणजे पुन्हा ते प्रोडक्ट मार्केटमध्ये येणारच नाही आणि कुणीही ते खरेदी करणार नाही, असं आता होईल. तेव्हा इथे यमुना म्हणत असते, हो का. तेव्हा मंदार म्हणतो, हो. तेव्हा यशला सांगा या सगळ्याची काळजी घ्यायला, नाहीतर त्याचे सॅम्पल रिजेक्ट केले जातील आणि मग कंपनीचं नाव खराब होईल. कळते ना तुम्हाला यमुनाजी. तेव्हा यमुना म्हणते, हो मकरंदराव, माझ्या अगदी बरोबर लक्षात आले तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. तर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी आणि यश या दोघांची फ्रेंडशिप खूपच जास्त उत्तमरित्या व्यवस्थित झालेली असते. यशला तर कावेरी आवडतसुद्धा असते. यश म्हणत असतो, बरं ठीक आहे, मी जातो, मला आता खूप कामं आहेत, आता मला व्यवस्थितरित्या उद्याची सगळी तयारी करायची आहे. तेव्हा इथे कावेरी यशला ऑल द बेस्टसुद्धा म्हणालेली असते.
त्यानंतर इथे पौर्णिमा श्रीकांत काकांना म्हणत असते की भाऊजी आता तुम्हीच मला सांगा, मकरंदरावांनी यशला एक प्रपोजल सांगितलं होतं आणि आपल्या यशला ते प्रपोजल आवडतच नाही आहे. त्याचं म्हणणं आहे की त्याच्यामधून आपल्या कंपनीला काहीच प्रॉफिट होणार नाही आहे. आता प्रत्येक गोष्ट काय इथे प्रॉफिट आणि लॉससाठीच करायची असते का भाऊजी? आता मकरंदराव या घराचे होणारे जावई आहेत आणि जर त्यांनी एखादं प्रपोजल आणले तर आपण ते मान्य करायला नको का? त्याशिवाय आपलं नातं इथे स्ट्रॉंग होणार आहे का? तेव्हा पौर्णिमा इथे श्रीकांत काकांना म्हणत असते की यशने त्यांचं प्रपोजल नाकारून सरळ सरळ मकरंदरावांचा अपमान केला असं मला वाटतं. भाऊजी तुम्हाला हे योग्य वाटतं का? तेव्हा श्रीकांत काका म्हणतात की पौर्णिमा, यशने या सगळ्या गोष्टी माझ्या कानावरती ऑलरेडी टाकल्यात. हे बघ, आपलं पर्सनल रिलेशन आणि प्रोफेशनल रिलेशन हे वेगवेगळं असलं पाहिजे. जर त्या प्रपोजलमुळे आपलं नुकसान होणार असेल किंवा आपल्याला काही फायदाच होणार नसेल तर त्याच्यामध्ये गुंतवणूक करून किंवा ते प्रपोजल ॲक्सेप्ट करून उपयोग तरी काय होणार आहे सांग बरं तू? यशने मला आधीच सगळं सांगितलंय आणि मला सुद्धा त्याचं म्हणणं पटतंय. तेव्हा यमुना म्हणते, पण बाबा, जेव्हा मकरंदरावांनी ते प्रपोजल सांगितलं होतं तेव्हा मला सुद्धा ते खूप आवडलं होतं आणि काकूला सुद्धा. फक्त यशलाच ते आवडत नाही आहे. तुम्ही प्लीज यशला सांगा त्याचा डिसिजन बदलायला. तेव्हा इथे आता सुलक्षणा म्हणत असते की यमुना, तुला या गोष्टींमधलं सगळं खूप कळतं का? यशने नकार दिला असेल, ते प्रपोजल नाकारलं असेल, त्याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण आहे, म्हणून त्याने हा डिसिजन घेतला आहे ना. आणि यश जो डिसिजन घेईल ना त्याच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. तो जे काही करेल विचारपूर्वकच करेल. तेव्हा यमुना म्हणते, मा, प्रत्येक वेळेला यश बरोबरच असेल असं नाही. तुझा आंधळा विश्वास आहे त्याच्यावरती. तेव्हा सुलक्षणा म्हणते, असू दे, आंधळा विश्वास असला तरीसुद्धा. आणि तू का गं या गोष्टींमध्ये लक्ष देतेस? ज्यातलं आपल्याला काही कळत नाही ना त्याच्यामध्ये बोलायचं नाही असं मला वाटतं. आणि तू सुद्धा या गोष्टींमध्ये लक्ष देऊ नकोस. यश हे सगळं बघतो ना, यशलाच ते हँडल करू दे. जे काही होईल ते पुढे जाऊन बघता येईल. आणि आपल्या घरामध्ये मुली, आपल्या घरातल्या स्त्रिया बिझनेसमध्ये ढवळाढवळ करत नाही, लक्ष घालत नाही. हे मी तुला लहानपणापासून सांगितलं आहे ना, तरीसुद्धा तुझी अक्कल ठिकाणावरती येत नाही आहे का? तुझी ही हुशारी आहे ना, तुझ्या कामांमध्ये वापर ना. पारची शाळा सुरू झाली असेल, मग त्याच्या आता परीक्षा येतील ना, त्याच्या अभ्यासाची तयारी करून घे ना. जिथे तुझी गरज आहे ते कर. तेव्हा इथे यमुना सरळ, तिला राग येतो, ती निघून जाते आणि पौर्णिमासुद्धा निघून जाते. दोघीजणी आलेल्या असतात इथे मंदारची वकिली करायला, पण सुलक्षणाने त्या दोघींनासुद्धा अगदी बरोबर उत्तर दिलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे श्रीकांत काकांना दोघींचं बोलणं अजिबात आवडलेलं नसतं, कारण त्या दोघीजणी फक्त इथे मंदारबद्दल बोलत असतात, त्याच्या मानाबद्दल बोलत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे यश जे जे सॅम्पल टेस्टिंगसाठी द्यायचे आहेत, अप्रूव्हलसाठी द्यायचे आहेत, ते सॅम्पल तो एका बॅगमध्ये व्यवस्थित भरून ठेवत असतो. आपलं काम प्रामाणिकपणे करत असतो. पण तेव्हा तिथे पौर्णिमा येते आणि यशला म्हणत असते की यश, मला जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, तू ये बरं माझ्याबरोबर. आणि ती इथे आता मुद्दामूनच यशचा हात पकडून त्याला त्याच्या रूममधून बाहेर घेऊन येते, कारण इथे यमुनाला आता काड्या करायच्या असतात. यमुनाला इथे यश जे काही आता काम आहे ते खराब करायचं असतं. जे आता सॅम्पल टेस्टिंगसाठी जाणार असतात ते तिला खराब करायचे असतात, कारण ती आयडियासुद्धा मंदारनेच दिलेली असते. कारण इथे फूड इन्स्पेक्टर जे असणार आहे ते खूपच जास्त स्ट्रिक्ट असणार आहेत. जर त्या सॅम्पलमध्ये, त्या प्रोडक्टमध्ये थोडा तरी प्रॉब्लेम आढळला तरीसुद्धा तो प्रोडक्ट पूर्णपणे बॅन केला जाईल असं सांगितलेलं असतं मंदारने. तेव्हा इथे आता यमुना आलेली असते की एक इंजेक्शन घेऊन, त्या इंजेक्शनमध्ये केमिकल असतं आणि ती प्रत्येक इथे बॉक्समध्ये आणि त्या प्रोडक्टमध्ये ती इथे इंजेक्शन सोडत असते, केमिकल सोडत असते, जेणेकरून ते सगळे सॅम्पल, सगळे प्रोडक्ट खराब होणार आणि मग इथे यशचं नुकसान होणार. आणि मग यशचं नुकसान झाल्यानंतर इथे मा किंवा श्रीकांत काका सगळेजण त्याला बोलणार आणि कंपनीचं रेप्युटेशन, नाव खराब होणार. याने तिला आनंद मिळणार असतो, कारण तिला काम करता येत नाही आहे ना. आता तिला काम करता जरी येत नसेल तरी त्याच कमाईतून खाते हे काही तिला कळत नाही आहे. ती फक्त इथे सॅम्पल खराब करायला आली. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मंदारसुद्धा म्हणालेला असतो की यशच्या हातामध्ये कंपनी आहे, म्हणजे पुढे जाऊन तो सगळं आपल्या हातामध्ये घेणार, तो CEO होणार ना. मग सगळ्या सत्ता त्याच्या हातामध्ये जातील, तो बिझनेस बळकवायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही असं मंदार म्हणालेला असतो. ते सगळं इथे यमुनाच्या मनामध्ये सुरू असतं की यश पुढे जाऊन CEO होणार आणि सगळा बिझनेस बळकावणार. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते
यश, मला असं वाटतं की तू एकदा विचार करावा मकरंदरावांनी जे प्रपोजल आणले त्याचा. तेव्हा यश म्हणतो, नक्कीच नक्कीच काकू, मी या सगळ्याचा विचार करेन आणि मी पुन्हा एकदा त्यांच्या प्रपोजलचा विचार करेन, त्यांच्याशी मी बोलेन. मलासुद्धा निशाची काळजी आहे, तू काळजी करू नकोस. आता मला जाऊ दे, माझं काम आहे. असं म्हणून यश आपल्या रूममध्ये येतो. तोपर्यंत यमुनाने सगळे सॅम्पल खराब केलेले असतात, त्याच्यामध्ये केमिकल सोडलेले असतात आणि यश ते सगळे सॅम्पल बॅगमध्ये सुद्धा भरून ठेवतो. तर प्रेक्षकांनो, इथे यमुना येते आणि पौर्णिमाला म्हणत असते की काकू, काम झालं झालं काकू, आपलं काम झालं. आणि तिला इथे आनंदाने प्रेमाने मिठी वगैरे मारते आणि म्हणत असते की आता उद्या जेव्हा सॅम्पल अप्रूव्हलसाठी जातील ना, तेव्हा इथे सगळे सॅम्पल रिजेक्ट केले जातील. आणि तेव्हा काय, इथे मला यशचं खूपच जास्त कौतुक वाटते ना, की यश कधीही चुकूच शकत नाही. असं जे काही आता मला वाटतंय, तर तो सगळ्यांचा विश्वास आता तुटणार आहे. कारण इथे मंदारने सगळं सांगितलेलं असतं, इथे तिला आयडियाच दिलेली असते जणू काही, की इथे यमुनाजी म्हणजे बघा ना, उद्या जेव्हा सॅम्पलसाठी इथे अप्रूव्हलसाठी सॅम्पल जातील ना, तेव्हा ते रिजेक्ट होणार नाही याची काळजी तुम्ही यशला घ्यायला सांगा. कारण का एकदा त्याच्यामध्ये थोडा जरी फॉल्ट सापडला तरी ते रिजेक्ट होणार, ते बॅन होणार, अशी माहिती संपूर्ण इथे मंदारने तिला मुद्दामून दिलेली असते, जेणेकरून यमुनाने जावं, ते सगळे सॅम्पल खराब करावे. कारण तिला इथे बिझनेस हँडल करायचा आहे, तिला पुढे पुढे करायचं आहे आणि तिला ते करता येत नाही आहे, हे बरोबर आता मंदारला कळलेलं असतं आणि तो त्याचाच फायदा करून घेत असतो. तर प्रेक्षकांनो, इथे यमुना म्हणत असते की काकू, तू बघच ग, उद्या आता यशची काही गंमत येते ते. मकरंदराव, इथे तुम्ही इनडायरेक्टली का होईना पण मला खूप मोठी आयडिया दिलीत, त्यासाठी तुम्हालासुद्धा थँक्यू, असं इथे यमुना म्हणत असते. त्याचबरोबर इथे कावेरी आपल्या रूममध्ये काम करत असते. तिला वरून काही बॅग्स वगैरे काढायचे असतात, कारण त्याच्यामध्ये चिकूचे कपडे असतात. तेव्हा यश तिथे येतो आणि म्हणतो की काय करताय तुम्ही. तेव्हा कावेरी म्हणते की ती बॅग आहे ना वरती, त्याच्यामध्ये आपल्या चिकूचे काही कपडे आहेत, ते मला काढायचे आहेत, पण ती बॅग निघतच नाही आहे. तेव्हा यश म्हणतो, एवढ्या वरती तुम्हाला बॅग ठेवायची काय गरज होती, इथेच खाली आजूबाजूला कुठेतरी ठेवायची ना, बरं मला सांगा, मी काढतो. तेव्हा यश इथे स्टूलवरती उभं राहून आता ती बॅग काढण्याचा प्रयत्न करत असतो. पण ती बॅग काढायच्या आधी इथे आता मंदारचा आणि कावेरीचा फोटो खाली पडतो. तो फोटो खाली पडल्यानंतर कावेरी खूपच जास्त घाबरते. तिला असं वाटतं की यशने जर हा फोटो बघितला तर मी त्यांचा विश्वासघात केला आहे असं त्यांना वाटेल आणि तेव्हा ती घाबरलेली असते. ती आता फोटो उचलायला जाणार, तेवढ्यातच इथे यशचा पाय घसरतो आणि तो सुद्धा खाली पडतो. तेव्हा कावेरी आणि यश दोघेही जण आता खाली पडलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे खाली पावडरचा जो डब्बा पडलेला असतो, ती पावडर सगळीकडे सांडलेली असते. आता इथे टाईल्सवरती पावडर सांडल्यानंतर त्याच्यावरून कावेरीचा आणि यशचा दोघांचा सुद्धा पाय घसरत असतो. तेव्हा कावेरी आता बाजूला उठायला जाणार, तेवढ्या तिचं मंगळसूत्र इथे यशच्या शर्टच्या बटनमध्ये अडकलेलं असतं. तेव्हा कावेरी ती काढायला जात असते आणि तेव्हा इथे यश तिला म्हणतो की थांबा, आणि तो स्वतःहून ते आता मंगळसूत्र काढतो आणि कावेरीच्या हातामध्ये देतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, कावेरी इथे उठायला जाणार, तिचा पावडरवरून पाय घसरतो आणि ती पुन्हा इथे खाली पडते. तेव्हा इथे यश म्हणतो की मी उठतो. तो स्वतः उठायला जाणार, त्याचासुद्धा इथे पावडरवरून पाय घसरतो, तो सुद्धा पुन्हा खाली पडतो. तर इथे त्यांची पळापळ सुरूच असते. तेव्हा यश फायनली इथे कावेरीला आपला हात देतो आणि कावेरीला म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला उठवतो. आणि तेव्हा इथे आता यश कावेरीचा हात पकडून तिला उठायला मदत करतो. तेव्हा इथे दोघांनी एकमेकांचा हात, एकमेकांच्या हातामध्ये जो काही पकडलेला असतो तो सुद्धा ते सोडतात. त्यानंतरला यशचं लक्ष त्या फोटोकडे जातं आणि यश बरोबर आता त्या ठिकाणी जात असतो. कावेरी म्हणते, हळू, सावकाश, नाहीतर पडाल तुम्ही. पावडरवरून त्याचा पाय घसरत असतो. तेव्हा यश हळूहळू त्या ठिकाणी जातो आणि तिथे जो फोटो असतो पडलेला, तो फोटो तो उचलतो. तेव्हा कावेरी यशकडे बघतच राहते, ती घाबरलेली असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे कावेरी यशच्या डोळ्यांवरती हात ठेवते आणि ती म्हणत असते की यश, तुम्ही तुमचे डोळे बंद करा, तू डोळे बंद कर आणि जी मुलगी तुला आवडते, जी व्यक्ती तुला आवडते, तिचा चेहरा तुझ्या डोळ्यासमोर आण.
तेव्हा इथे यश आपले डोळे बंद करतो. तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर फक्त एकच व्यक्ती येते आणि ती म्हणजे कावेरी. कावेरी त्याला दिसायला लागते. तेव्हा कावेरी म्हणते की तुझ्यासमोर जी मुलगी येते ना यश, तिच्यासाठी ना तू वाटेल ते करायला तयार होशील. तिच्यासाठी तू काहीही करशील, मला माहिती आहे. तेव्हा इथे आता यशला ते सगळं खरंच वाटतं. तेव्हा कावेरी म्हणत असते की तू प्रेमात पडलायस यश धर्माधिकारी, तू प्रेमात पडलायस असं म्हणाल्यानंतर इथे यश लाजायला लागतो आणि म्हणत असतो, हो कावेरी, मी तुझ्या प्रेमात पडलोय. तेव्हा इथे कावेरी आता ड्रिंक केलेलं असतं तिने, ती आता शुद्धीमध्ये नसते. ती जोरजोरात म्हणत असते की यश धर्माधिकारी, तू प्रेमात पडलायस आणि त्यालाच इथे मिठी मारते. तेव्हा इथे यशला आता कावेरी खूपच जास्त आवडायला लागलेली असते आणि त्याने हे मान्य केलेलं असतं. त्याने मान्य केलेलं असतं की त्याचं कावेरीवरती खूपच जास्त प्रेम आहे.